नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामधला संघर्ष आता टिपेला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण एकनाथ शिंदेंची काल साताऱ्यामध्ये झालेली जर सभा तुम्ही बघितली असेल, ऐकली असेल तर तुम्हालाही हे अगदी मनोमन पटेल. हा संघर्ष आता दिवसेंगणित आतापर्यंत तो वाढत आला, पण आता त्यांनी आता मोठं रूप धारण केलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही. कारण साताऱ्यामध्ये जी सभा झाली ही सभा एकतर गांधी मैदान, जे गांधी मैदान हे अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जातं की ज्या गांधी मैदानामध्ये अत्यंत मोठं असं मैदान आहे, ज्या गांधी मैदानामध्ये निवडणुकींच्या प्रचारांच्या सभा होतात, म्हणजे इतकं मोठं त्या गांधी मैदान ते आहे आणि त्या मैदानावर एकनाथ शिंदेंनी आपली सभा घेतलेली आहे. आता तिथे घेतली म्हणून काय तर एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंच्या PR एजन्सीकडनं साताऱ्यातल्या प्रेसनोट ज्या काढण्यात आल्या साताऱ्यामध्ये, त्या प्रेसनोटवर असं लिहिलेलं होतं की एकनाथ शिंदेंचं शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. म्हणजे ही केवळ सभा नव्हती किंवा आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्याचा केवळ तो एक भाग नव्हता, तर ते एक शक्ती प्रदर्शन होतं. हे या पत्रकावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्यातल्या पुढची गोष्ट अशी आहे की दोन राजे आज साताऱ्यामध्ये आहेत. एक शिवेंद्रराजे भोसले आहेत, एक उदयनराजे भोसले आहेत, जे दोन्हीही भाजपकडचे आहेत. जयकुमार गोरे भाजपचे आहेत. असे सगळे असताना एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं शक्ती प्रदर्शन हे साताऱ्यामध्ये करणं, यातून अनेक गोष्टींचे मेसेज हे एकनाथ शिंदेंनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकनाथ शिंदेंनी कालच्या या सभेमध्ये आपले जे जिल्हा परिषद असतील, नगरपंचायतीचे सदस्य असतील, जे निवडून आलेले आहेत त्यांचे सत्कार केलेले आहेत, पण त्याचबरोबर अनेकांचे पक्ष प्रवेश सुद्धा करून घेतलेले आहेत. कारण तुम्हाला आठवत असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अध्यक्षपदावरून राडा झाला. या राड्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडनं धक्काबुक्की करण्यात आली. नुसती धक्काबुक्की नाही तर त्यांच्या दंडाला अगदी रक्त येसपर्यंत त्यांना बाजूला ओढण्यात आलं. आणि अशा पद्धतीचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये माझ्या मते पहिल्यांदाच घडत असावा की एखादा पोलीस हे पालकमंत्र्यांना असतील, मंत्र्याला असतील, अशा पद्धतीने बाजूला खेचतायत, ओढतायत, त्याला रक्तबंबाळ करतायत. आणि हे काही कितीही झालं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, त्यांच्या नेत्यांना आणि स्वतः एकनाथ शिंदेंना काही फारसं रुचलेलं नाही, पसंत पडलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की विधान परिषदेमध्ये जेव्हा उपसभापती नीलमताई गोरे या होत्या, त्यावेळेला शंभूराज देसाईंनी नेमकं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून काय रणकंदन माजलं याचं सगळं कथन सभागृहात केलं. ते केल्यानंतर त्यांनी साताऱ्याचे जे SP आहेत तुषार दोशी यांचं निलंबन करा अशी मागणी त्यांनी सभागृहामध्ये केली. आणि तत्काळ लगेचच नीलम गोरे यांनी आपण तुषार दोशी यांचं निलंबन करत आहोत किंवा त्यांचं निलंबन केलेलं आहे हे जाहीर करून टाकलं. त्यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामध्ये की असं जाहीर करता येत नसतं वगैरे वगैरे असं ते म्हटले आणि आम्ही कारवाई करू. कारवाई आत्तापर्यंत केली का तर आत्तापर्यंत कारवाई केली नाही. त्यांच्या निलंबनाची तर कारवाई सोडाच, पण त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल असं वाटलं होतं, पण त्यांना सक्तीच्या रजेवर सुद्धा पाठवलं नाही. तर ते ज्याला म्हणतो ना आपण की रजा त्यांनी मागून घेतली की काही कारणास्तव मला रजा हवी आहे, आणि अशा रजेवर ते गेले, सक्तीच्या रजेवर गेले नाहीत. एवढं झाल्यानंतर सुद्धा असं वाटलं होतं की काही त्याच्यावर कारवाई होईल, पण ती झाली नाही. आणि काल सभा असताना गृह मंत्रालयाकडनं तुषार दोशींच्या बाबतीमध्ये जी कारवाई झाली ती कारवाई म्हणता येईल का हा प्रश्नच आहे. कारण तुषार दोशी यांची ट्रान्सफर झाली, त्यांची सांगलीला सुद्धा त्याच पोस्टवर SP म्हणूनच त्यांची ट्रान्सफर करण्यात आली. फक्त हे एक दाखवण्यासाठी केलं गेलेलं नाट्य आहे की तुम्ही मागणी केलीत आणि आम्ही त्यांची ट्रान्सफर केली.
बाकी याच्यामध्ये काही नाही. आणि हे न समजण्या इतकं एकनाथ शिंदे काही त्यांना हे समजलं नसेल असं बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे सध्या भाजप बरोबरच्या महायुतीमध्ये नाराज आहेत आणि त्यातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो एक सत्तेसाठीची सगळी एक लढाई सुरू आहे. आणि त्यांनी आता मात्र एक मोठं स्वरूप हळूहळू आता धारण करते ही लढाई. याचं कारण असं आहे, शेवटी आपण म्हणतो ना की सत्तेच्या एका म्याणामध्ये दोन तलवारी राहत नाहीत. काही झालं तरी शिंदेच्या डोक्यातनं अजून मुख्यमंत्री पद हे गेलेलं नाही आहे. आणि म्हणून वारंवार शिंदे सुद्धा आपल्या भाषणामध्ये आपण मुख्यमंत्री असताना काय केलं, कसं काम केलं याचे उल्लेख करत असतात, त्यांचे नेते उल्लेख करत असतात. आणि आगामी काळामध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय ही त्यांची न लपून राहिलेली देखील मनीषा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये आता सध्याचं म्हणजे चित्र ते दोघंही दाखवतात. यांना त्या कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले तर ते आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा एक काय म्हणतात त्याला दुर्मिळ प्रयत्न ते करतात. पण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा आपल्याला हे कळतं की या दोघांमध्ये काही खरं नाही आहे. जी मैत्री 2022 मध्ये होती तशी आता मैत्री ती राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे आता हा सगळा जो काही संघर्ष आहे हा टिपेला गेलेला आहे. याचं कारण सातत्याने भाजपकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जी आव्हानं ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसमोर उभी केली जात आहेत. यावरून एकनाथ शिंदेंना एवढं नक्की कळून चुकलं असावं किंवा ते त्या पद्धतीतले नेते आहेत, ते खूप मुरलेले नेते, त्यामुळे त्यांना काळाची पावलं ही त्यांनी ओळखलेली आहेत की 2029ला सरळ सरळ आपल्याला जर का लढाई करायची झाली तर ती आपली सरळ सरळ लढाई असणार आहे, ती भाजप सोबत असणार आहे. आणि हे एकनाथ शिंदेंना समजून चुकलं आहे. याला कारणही तशी आहेत. मी जसं म्हटलं की प्रत्येक वेळी भाजप त्यांच्यासमोर आव्हानं निर्माण करतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपण जर आतापर्यंतचं रेकॉर्ड बघितलं म्हणजे पहिल्यापासून जर बघितलं तर अगदी जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, हे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा मंत्र्यांचे OSD जे असतात ते नेमण्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कटाक्षाने लक्ष घातलं. आणि प्रत्येक OSD जो तुम्हाला नेमण्याचे अधिकार आहेत पण तो OSD काय आहे, त्याची पार्श्वभूमी, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं मी तपासणार, या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी त्या OSD नेमणुकीमध्ये हस्तक्षेप केला होता, जो काही तेव्हाच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तो रुचलाही नव्हता. त्यानंतर आपण बघतोय की नाशिक असेल, रायगड असेल यांच्या पालकमंत्री पदाचा वाद जो अजूनपर्यंतही सुटलेला नाही, ती गोष्टही तशीच भिजत पडलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं की सिडको आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सिडकोच्या कामाची जी काही टेंडर्स आहेत त्यातली काही टेंडर्स ही रद्द करण्यात आली मुख्यमंत्र्यांकडनं. MMRDAची जी टेंडर्स आहेत त्याच्यावरही मुख्यमंत्र्यांचं प्रचंड लक्ष आहे, ज्याच्यामध्ये त्यांना काही खटकेल अशी टेंडर त्यांनी थांबवलेली आहेत. किंवा नगरविकास खात्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रचंड लक्ष आहे, काटेकोर लक्ष आहे, जे की म्हणजे हे पूर्ण खरं तर खातं हे एकनाथ शिंदेंच्याकडे आहे, पण तरी या खात्यावर नजर जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची, जी की एकनाथ शिंदेंना फारसं ते आवडलेलं नाही. आणि या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण बघतोय तेव्हा एकनाथ शिंदेंना आता हे कळून चुकलंय की आपला पुढचा संघर्ष आता राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा नसून तो आपला भाजप बरोबर असणार आहे. बरं, आतापर्यंत या ज्या सगळ्या कुरबुरी होत्या त्याची सगळी तक्रार घेऊन एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी जायचे, अमित शहांना भेटायचे, त्यांच्यासमोर ते तक्रारीही मांडत होते, अगदी फडणवीसांच्याही तक्रारी करायचे. पण यातनं निष्पन्न काय झालं तर यातनं निष्पन्न काहीच झालं नाही. हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं की आपण जाऊन भेटतो, आपण बोलतो, आपल्या मनात जे काही आहे ते आपण अमित शहांना सांगतो, पण त्यानुसार बदल राज्यामध्ये काही होतोय का तर तसा तो होत नाही आहे, हेही त्यांच्या लक्षात आलंय. आणि त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये 2029 पर्यंत भाजप आपल्याला सोबत ठेवेलच का? कारण एक लक्षात घ्या, अमित शहा एक वाक्य पुण्यात महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा अमित शहा असं म्हणालेले होते की भाजपला आता कुबड्यांची गरज नाही आहे.
याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत जे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जी बरोबर आहे, ही 2029 मध्ये आपल्याला नको आहे, आपल्याला 100% भाजप हवं आहे. आणि हा संकेत, हा संदेश एकनाथ शिंदेंनी ओळखला नसेल का, तर तो ओळखलेला आहे. पण एकनाथ शिंदेचं राजकारण हे जरा थोडंसं वेगळं आहे. एकनाथ शिंदे हे दाखवत आहेत की आम्ही जर तुम्ही आमच्या बरोबर आहात तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण नाहीतर आम्ही माझ्या पक्षाची बांधणी, माझ्या पक्षाचा विस्तार हा कसा करायचा आणि काय करायचं, कोणतं राजकारण खेळायचं, याला आम्ही सक्षम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मात्र आता एकनाथ शिंदेंनी सुरू केलाय. आणि जे भाजपकडून मुंबई, ठाणे, कोकण या ठिकाणी जे काही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जो काही त्रास दिला गेला आहे किंवा जी त्यांची कोंडी करण्यात आली, याचं उत्तर म्हणून एकनाथ शिंदेंनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण याचं उत्तर द्यायचं म्हणून ती साताऱ्यातली सभा ही त्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंचं राजकारण जर आता आपण बघितलं तर ते आता बदलतंय. राजकारण म्हणजे शिवसेना म्हणून आपण जे काही राजकारण बघतो की जे बाळासाहेबांपासून त्यांच्या विचारांपासूनचं जे राजकारण आहे, त्याच्यापेक्षा आता वेगळं राजकारण एकनाथ शिंदे खेळू लागलेत. एकनाथ शिंदेंनी भाजप काय पद्धतीनं राजकारण खेळतं हे सगळं कोळून पेलंय आणि त्याच पावलावर पावलं टाकत आता एकनाथ शिंदे सुद्धा राजकारण करतायत. जो कोणी नेता, जो कोणी चांगला तगडा उमेदवार आपल्याला दिसेल, नजरेमध्ये भरेल, त्याला शिवसेनेमध्ये ओढून घ्यायचं, हेच आता एकनाथ शिंदेंनी टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पक्षातली अशी जी मंडळी आहेत, जे वाचाळवीर आहेत, त्यांना तर एकनाथ शिंदेंनी गप्प केलेलं आहे, पण ज्यांचं काम नाही किंवा पक्षाच्या विस्तारासाठी, पक्षाच्या चांगल्या गोष्टींसाठी ज्यांचं काही योगदान नाही आहे, अशांनाही आता मंत्रीपद असतील किंवा त्यांच्या पदावरनं असेल, त्यांना हटवण्याचा सगळा कार्यक्रम हा एकनाथ शिंदेंनी आता सुरू केला आहे. म्हणूनच मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार अशी देखील एक चर्चा ही सुरू झाली. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आत्ता या साताराच्या या सभेच्या वेळी एक महेश शिंदे, जे खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार आहेत, जे भाजपकडनं इकडे आलेले आहेत, पण त्यांना सुद्धा या सगळ्या प्रक्रियेपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी लांब ठेवलंय. आणि आता याची ही सुरुवात आहे. एकनाथ शिंदेंना हे खूप चांगलं माहिती आहे की आपल्या पक्षामध्ये काही लोक आहेत की जे आहेत आपल्याबरोबर, दाखवतायत ती आपल्याबरोबर आहेत असं, पण जे फडणवीसांच्या गटातली आहेत, जे फडणवीसांशी संधान साधून आहेत, जे भाजपच्या जवळ गेलेली आहेत, अशाही लोकांवर एकनाथ शिंदेंचं लक्ष आहे. म्हणजे अगदी उदाहरणादाखल जरी बोलायचं झालं तरी एक लक्षात घ्या की उदय सामंत हे कायम असं म्हणत असतात की नाही मी एकनाथ शिंदेंच्या बरोबरच आहे आणि शेवटपर्यंत मी राहीन. पण तशी स्थिती आहे का नाही हे सगळ्यांना माहिती आहे. उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीकही माहिती आहे. आणि बरोबर आत्ताच्या तुम्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या काळातही बघा की उदय सामंत यांच्या प्रभागांमध्ये किंवा यांच्या वॉर्डामध्ये किंवा यांच्या टेरिटरीमध्ये युती झाली आणि उदय सामंत यांच्या पुढाकारानं भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एक दिलाने लढली. पण मग त्याच्या पलीकडच्या सिंधुदुर्गातले काय चित्र आहे, कणकवलीतलं काय चित्र आहे, इकडे रायगडमधलं काय चित्र आहे, तर तिथे नाही आहे. मग हे तिथं उदय सामंतांच्याच टेरिटरीमध्ये हे का घडलं, त्याला काही कारण आहे. आणि हे काही एकनाथ शिंदेंना समजत नाही असं नाही आहे. आणि म्हणूनच आता एकनाथ शिंदे काही गोष्टी बदलत आहेत. आणि म्हणून कालची जी सभा आहे ती सभा फार महत्त्वाची त्या अर्थाने सुद्धा आहे. एकतर साताऱ्यामध्ये एवढं मोठं शक्ती प्रदर्शन करून एक भाजपला त्यांनी संदेश दिलाय, तुमचे 2 राजे इथे, जयकुमार गोरे इथे आहेत, पण आम्ही ही ताकद आमची तुम्हाला दाखवतो, हा एक संदेश त्यातनं गेलेला आहे. सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेंनी खूप, ज्याला आपण म्हणतो ना, मातब्बर राजकारण खेळलेलं आहे. ते म्हणजे भाजपला दूर ठेवलं, काँग्रेसला सोबत घेतलं, राष्ट्रवादी शरद पवारांना सोबत घेतलं, राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतलं, भाजपला दूर ठेवत सांगलीमध्ये आपली सत्ता आणली. सभापती सुद्धा त्यांनी आपला केला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आत्ता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे
महाराष्ट्र पिंजून काढतायत. श्रीकांत शिंदे मराठवाड्यामध्ये आहेत, एकनाथ शिंदेंनी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे, पुण्यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये जर का भाजपकडनं आपल्याला काही दगाफटका झालाच तर आपल्याला आपल्या शिवसेनेची ताकद ही वाढवावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आता शिवसेना शिंदे गटाने पूर्ण तयारी सुरू केलेली आहे. अगदी पुण्यातलं रोहित टिळक यांना शिवसेनेमध्ये घेणं हे देखील फार मोठे काही गोष्टींचे संकेत आहेत. आत्तापर्यंत भाजप पुण्यामध्ये ज्या काही फार मोठी संख्या नाही पण काही ब्राह्मण टक्का जो काही भाजपच्या बरोबर होता तो फोडण्याचं काम सुद्धा रोहित टिळकांच्या रूपाने एकनाथ शिंदे करू पाहत आहेत. म्हणजे आता म्हणजे अगदी ज्या महेश शिंदेंनी साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंना घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला त्या महेश शिंदेंच्या विरोधामध्ये एक बर्गे म्हणून आहेत की जे आतापर्यंत महेश शिंदेंच्या विरोधात राहिलेले आहेत, त्या बर्गेंना सुद्धा आता एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देत आहेत. म्हणजे जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधातली जी लोक आहेत ताकदीची त्यांना शिवसेनेमध्ये घेण्याचा सपाटा हा आता एकनाथ शिंदेंनी सुरू केलेला आहे. जसं मी म्हटलं की तुम्ही मुंबई ठाण्यामध्ये कोकणामध्ये आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय पण आम्ही आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं उत्तर तुम्हाला देऊ अशा पद्धतीची रणनीती एकनाथ शिंदे आखताना आपल्याला बघायला मिळतात. आणि या कालच्या सभेतनं आणखीन एक मोठा संदेश हा असा आपण मानूयात की अजितदादांच्या निधनानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे, एक पोकळी तयार झालेली आहे, एक नेतृत्वाची म्हणूयात असं एक नेतृत्व की ज्या अजितदादांवर पश्चिम महाराष्ट्रातली लोक प्रेम करत होती, अजितदादांवर विश्वास होता. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा बहुसंख्य मराठा अजितदादांच्या मागे होता. पण अजितदादांच्या जाण्यामुळे ही जी सगळी पोकळी क्रिएट झाली आहे, निर्माण झाली आहे, तयार झाली आहे, ही भरून काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर का भाजप आपला घोडा उधळतोय तर याच पश्चिम महाराष्ट्रात भाजपला रोख लावण्याचा काम एकनाथ शिंदे आता करू पाहतायत. आणि म्हणून त्या दृष्टीनं देखील कालची जी सभा आहे ती सभा म्हणूयात नको, कालचं जे साताऱ्यातलं शक्ती प्रदर्शन आहे ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगून जात आहेत. या गोष्टींचं संकेत आपल्याला एकच सांगतायत की 2029 मध्ये जर का आपल्याला कोणी विचारलं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खरा शत्रू कोण किंवा भाजपचा 2029ला खरा शत्रू कोण असेल तर भाजपचा खरा शत्रू हा उद्धव ठाकरे नाही आहेत तर एकनाथ शिंदेंची शिवसेना असणार आहे. आणि एकनाथ शिंदेंचा खरा शत्रू कोण असणार आहे 2029ला तर तो भाजप असणार आहे. आणि म्हणून इकडे भाजप सध्या उद्धव ठाकरेंच्या बरोबरचे आपले जे काही पूर्वीचे मैत्रीचे संबंध आहेत ते पुन्हा एकदा प्रस्थापित करू पाहतीये, करू लागलेली आहे. एक इकडे म्हणजे आपण म्हणतो ना एक बॅलन्स आता भाजपला ठेवायचा आहे की एकनाथ शिंदेंना जर रोख लावायचा असेल तर उद्धव ठाकरे किंवा ठाकरे आपल्याबरोबर पाहिजेत. आणि तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न आता भाजपने सुरू केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये नेमकं आता राजकीय चित्र काय असेल हे माहीत नाही पण 2029 मध्ये मात्र ज्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा महायुती म्हणून जो प्रवास चालू आहे त्याकडे जर बघितलं तर 2029 मध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप ही मोठी लढाई आपल्याला बघायला मिळेल हे मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतंय जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.